जय भीम मित्रांनो, बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आपण बौद्ध तत्त्वज्ञान जवळून जाणण्याचा प्रयत्न करतो, ज्या पाली गाथा आहेत किंवा जे पाली धम्म उपदेश आहेत, हे ज्या वेळी आपण उजळून पाहतो, त्यांच्या जवळ जातो, त्यावेळी एक नाव जे आहे धर्मानंद कोसंबी, हे अतिशय आपल्याला जवळचं वाटतं. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये मग श्रीलंका असेल, म्यानमार असेल, कंबोडिया असेल, जी बौद्ध राष्ट्र आहेत, या बौद्ध राष्ट्रांमध्ये पालीचं अत्यंत उत्तम असं तत्त्वज्ञान शिकून त्यांनी जे आहे बौद्ध तत्त्वज्ञान पुढे घेऊन जाण्याचा मार्ग बऱ्याच ठिकाणी अनुसरलेला आहे. त्यांच्या लिखाणांच्या माध्यमातून, त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी हे बौद्ध तत्त्वज्ञान उभ्या जगामध्ये पोचवण्याचं अमूल्य असं काम केलेलं आहे. आणि म्हणून पाली भाषेमध्ये बऱ्याच ठिकाणी बौद्ध जन्माच्या ज्या गोष्टी आहेत, बौद्ध जन्म तत्त्वज्ञान आहे, त्यांच्या माध्यमातून अगदी कानाकोपऱ्यामध्ये जगातल्या एक सिंपल पद्धतीने बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे ते जातक कथांच्या माध्यमातून यांनी लिहिण्याचं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या सोप्या सरळ कथांच्या माध्यमातून त्या वाचणाऱ्यांना, त्या वाचकांना किंवा अशा बुद्ध तत्त्वज्ञान जाणणाऱ्या लोकांना अतिशय सिंपल लँग्वेजमध्ये एखादा जो विषय आहे तो समजण्यासाठी या जातक कथांचा बऱ्याच ठिकाणी उपयोग केलेला आहे. आणि त्यातली ते एक जातक कथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. या जातक कथेचं जे टायटल आहे ते एकीचे बळ एकीचे फळ आणि बेकीचे बळ किंवा बेकीचे फळ, असं उत्तम टायटल आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. असं म्हटलं जातं की वाराणसीमध्ये बृहदत्त नावाचा राजा राज्य करत असे. आणि या राज्यामध्ये राज्य करत असताना लावा नावाचा जो पक्षी आहे, या पक्षाच्या रूपामध्ये कोणी बोधिसत्व जन्म घेतलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर हजारो वर्ष किंवा हजारो लाव्यांचा या बोधिसत्वाने या ठिकाणी एक लीडरशिप केलेली आहे, त्यांचा पुढारी बनलेला आहे. किंवा अशा लाव्या पक्ष्यांचा, थव्यांचा, अशा असंख्य पक्ष्यांचा एक लीडर बनून त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या बोधिसत्वाने या ठिकाणी केलेलं आहे. त्या असंख्य पक्ष्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे जे सुखीचे दिवस आहे ते आणण्यासाठी या बोधिसत्वाने अपार असे प्रयत्न केलेले आहेत. आपण जर बघितलं तर या अरण्यामध्ये राहत असताना किंवा या अरण्यामध्ये या पक्ष्यांचा जो हा थवा आहे तो राहत असताना तिथे एक पारधी जो आहे तो शिकार करत असे. असं म्हटलं जातं तो शिकार करत असताना या लाव्यांवरती, या पक्ष्यांवरती तो नेहमीप्रमाणे जाळे टाकायचा आणि या पक्ष्यांना त्या जाळ्यामध्ये पकडत असायचा. आणि असा जो त्याचा हा दिनक्रम आहे, अशी त्याची हा शिकारीचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी कंटिन्युअसली काळांतर निरंतर चालत राहायचा. पण ज्यावेळी बोधिसत्वाने या पक्ष्यांच्या थव्यामध्ये एंट्री केल्यानंतर त्यानं तिथलं जे सत्य आहे ते जाणून घेतलं. एक शिकारी कसा त्याच्या या शिकारीच्या माध्यमातून, पारध्यांच्या माध्यमातून इथल्या पक्ष्यांचं जे आहे ते नुकसान करतो आहे, त्यांना त्या जाळ्यामध्ये कसं अडकवतो. आणि इथल्या आपण जर बघितलं तर या म्हणजे त्याला असं वाटलं बोधिसत्वाला की हा माझा ज्ञातिवर्ग जो आहे, हे माझे जे इतर पक्षी जे आहेत त्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान हा जो पारधे आहे तो या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून कित्येक दिवस झाले हा जो पारधे आहे तो अशा या ज्ञातिवर्गाचा या ठिकाणी नाश करत आहे. असं या बोधिसत्वाने या पक्ष्यांच्या थव्यामध्ये ज्यावेळी एंट्री केली त्यावेळी त्याने हे जे सत्य आहे ते जाणून घेतलं. आणि त्यानं त्या पक्ष्यांना अशी सूचना केली की बाकीचे जे त्याचे भाऊबंद होते त्यांना सूचना केली की तुम्हापैकी कोणी त्याच्या जाळ्यात जर का सापडले, म्हणजे त्यानं त्यांना असं मार्गदर्शन केलं की या जाळ्यामध्ये जर का तुम्ही अडकलात तर हे जे जाळं आहे
ते एका उंच ठिकाणी असं एखाद्या काटेरी झाडावरती तुम्ही हे जे जाळं आहे ते अटकवा आणि या जाळ्याच्या खालच्या बाजूनं तुम्ही त्यातून निघून जा. आणि काही जे लावे पक्षी होते त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे, बोधिसत्वाचं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. आणि पारधी यायचा, जाळं टाकायचा. सर्व पक्षी आपल्या सर्वांमध्ये असणारी जी प्रखर अशी जी शक्ती आहे, सगळ्यांमध्ये असणारी एकवाक्यता आहे, सगळ्यांच्या शक्तीचं जे बळ आहे, त्या बळाच्या माध्यमातून तो संपूर्ण जड जे जाळं आहे ते त्या काटेरी झुडपावरती नेऊन ते टाकून द्यायचे. आणि बोधिसत्वाच्या म्हणण्यानुसार, मार्गदर्शनानुसार ते त्या जाळ्याच्या खालच्या बाजून निसटून जायचे. काय व्हायचं, शिकारी नेहमीच यायचा, जसा तो नेहमी यायचा तसा यायचा. पण आता मात्र पक्ष्यांमध्ये बोधिसत्वाची एंट्री झाली होती. बोधिसत्वाचं मार्गदर्शन होतं. बोधिसत्वाच्या सम्यक अशा ज्या सूचना होत्या त्या इतर जे पक्षी आहे, इतर जे त्याचे बंधू होते ते त्या ठिकाणी त्याचं उत्तम प्रकारे पालन करत होते. आणि म्हणून हे चालू असताना पारधी यायचा, तो जाळं टाकायचा, पक्षी त्या काटेरी जाळ्यावरती नेऊन निसटून जायचे. असा दिनक्रम सतत चालू राहायचा. पारध्याची बायको आहे ती पारध्याला एक दिवशी म्हणाली की तुम्ही कोणत्या दुसऱ्या मुलीच्या म्हणजे प्रेमामध्ये अडकलात की काय, तुमचं कामावरती लक्ष नाही की काय, की तुम्ही शिकारीसाठी जाळं घेऊन जात आहे पण रिकाम्या हाताने तुम्ही पुन्हा येत आहे, तुमचं त्यावरती मन नाही का, म्हणून तुम्ही शिकार करत नाही आहेत का. अशा प्रकारचे असंख्य जे प्रश्न आहेत ती शिकारीची जी बायको होती, जिचं नाव भरदे असं होतं, तिच्या मनात यायला लागले. शिकारी मिळत नव्हती, कारण शिकाऱ्यालाच त्याचे सर्व प्रश्न जे आहेत ते माहीत होते, त्याची जी उत्तरं आहेत ते माहीत होते. आणि म्हणून शिकारी बायकोला म्हणत असे की मी जाळं घेऊन जातो आहे, पक्षी ते काटेरी झुडपावरती टाकत आहेत, ते काटेरी झुडपावरती टाकल्यानंतर मला संपूर्ण दिवस जो आहे तो हे संपूर्ण जाळं सोडवण्यासाठी जातो आणि तुझ्या मनामध्ये वेगळ्या प्रश्नांनी या ठिकाणी जे आहे ते घर केलेलं आहे. आणि या गोष्टींमुळे जो पारधी होता त्याच्या मनामध्ये आणि पारध्याच्या बायकोच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होत होता. पक्षी मात्र जाळ्यातून निसटत होते, बाहेर पडत होते आणि सुखी जीवन पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करत होते. पण झालं काय, या थव्यामध्ये राहत असताना एक जो छोटा लावा होता तो एका मोठ्या लावाच्या अंगावरतून गेला. मोठ्या लावाला राग आला, त्यानं त्या ठिकाणी त्याच्याशी भांडण केलं. त्यानं बोधिसत्वाचं जे मार्गदर्शन होतं ते त्यानं आपल्या मनातून काढलं. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, भांडण, तंटा या गोष्टी आणल्या आणि त्या संपूर्ण कल्पामध्ये, त्या संपूर्ण थव्यामध्ये भांडून लावून द्यायचा नवीन कार्यक्रम त्याच्यातलंच एका पक्षानं, एका लाव्यानं त्या ठिकाणी केला. बोधिसत्वानं पुन्हा एकदा जवळून पाहिलं तर यांच्यामध्ये एकमेकांमधील द्वेष चालला होता, भांडण चाललं होतं, तंटा चालला होता. आणि त्यामुळे पुन्हा एकदा पारध्याची जी जागा आहे, पारध्याची जी शिकारी आहे ती मजबूत व्हायला लागलं आहे. आणि हे सर्व चित्र पाहून त्या थव्यामध्ये प्रत्येक लाव्याचा दुसऱ्या लाव्याशी संघर्ष होत होता, भांडण होत होतं, तंटा होत होतं. त्यांच्यामध्ये इगो येत होते, त्यांच्यामध्ये पदाची लालसा येत होती, त्यांच्यामध्ये तुझं माझं होत होतं. आणि याचा फायदा जो आहे तो पारध्याला पुन्हा मिळाला. बोधिसत्वानं जवळून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की सर्व जे लावे आहेत, जे पक्षी आहेत, जे थवे आहेत ते एकमेकांमध्ये भांडण तंटा करत आहेत, एकमेकाचं ऐकून घेत नाही आहे. आणि त्यानं काही लाव्यांना पुन्हा एकदा मार्गदर्शन केलं आणि ज्यांना ज्यांना त्यांचं म्हणणं पटलं ते सर्वजण बोधिसत्वासोबत त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला निघून गेले. पण जे भांडत राहिले, जे तुझं माझं करत राहिले, ज्यांना एकमेकांचा स्पर्श सहन झाला नाही, ते मात्र त्याच ठिकाणी त्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकत बसले आणि त्या शिकाऱ्याच्या जाळामध्ये आपली शिकार बनवून त्यांनी आपलं आयुष्य जे आहे ते त्या ठिकाणी संपवलेलं आहे. मित्रांनो, ही गोष्ट सांगत असताना जरी संदर्भ पक्ष्यांचा असला, जरी संदर्भ एखाद्या छोट्या लाव्या पक्षाचा असला, तरी तिच्यातला जो मतितार्थ आहे, ज्या ज्या वेळी ते पक्षी एकत्र होते
एकीच्या बाळाने ते संपूर्ण जाळं उचलत होते. त्यावेळी ते त्यातून निष्ठत होते. त्यावेळी त्यांचं संगोपन होत होतं, बचाव होत होता. पण जशी त्यांच्यातली ही जी एकी आहे ती फिटून गेली, निष्ठून गेली, त्यावेळी मात्र त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून या कथेच्या माध्यमातून आपल्याला हे जाणवतं की जर का मानवी जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारे जर का आपण एकीची भावना आपल्या मनामध्ये ठेवली, एकीनं आपण एक दुसऱ्याचा रिस्पेक्ट केला, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे जर का संवाद साधला, सर्व मिळून जर का एखादी गोष्ट केली, तर तिच्यामध्ये असणारं जे बळ आहे, त्याच्या ऐक्यामध्ये असणारी जी ताकद आहे, ती आपणाला यशाच्या उंच शिखरापर्यंत घेऊन जाते. कितीही प्रकारची शिकारी, कितीही प्रकारचे हंटर, कितीही प्रकारची जाळी जरी कोणी आपल्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला, तरी बोधिसत्वाच्या मार्गदर्शनानुसार कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नुकसान होत नसतं. आणि जर का याच्या उलट आपण जर का बेकी केली, आपण जर का एकमेकांमध्ये भांडत बसलो, आपण जर का एकमेकांचे हेवे द्यावे काढत बसलो, एकाचा स्पर्श दुसऱ्याला सहन झाला नाही, अशा प्रकारची स्थिती जर का आपण निर्माण केली, तर हे जे बेकीचं फळ आहे ते कसं त्या शिकाऱ्याला उत्तम शिकारी करण्यासाठी उपयुक्त ठरतं, ही शिकवण मित्रांनो या संपूर्ण कथेमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी या जातक कथेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या जातक गोष्टी आहेत, ज्या जीवनाला कलाटणी देतात, ज्या मानवी जीवनामध्ये माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करतात, अशा जातक सिंपल कथा मित्रांनो आपण वाचणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या कथांच्या माध्यमातून बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अशा जातक कथांच्या माध्यमातून झालेलं आहे. हाच एकीचे बळ आणि एकीचे फळ, ती जर एकी नसेल, तर एकीचं फळ नसेल, तर ते बेकीचं फळ कसं बनतं, याचं उत्तम उदाहरण या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. हेच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा छोटासा प्रयत्न होता. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि तुमची माघार जय.